धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाच गाण्यात व्यस्त। 24 सप्टेंबरच्या कार्यक्रमातला नाच गाण्याचा व्हिडिओ व्हायरल। पूरग्रस्तांचा संताप। पुराच्या तडाख्यात पीक झालं मातीमोल। जीवापाड जपलेल्या कापसाच्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे बीडच्या लिंबोडीत शेतकऱ्यांनी फोडला टाहो। गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका। तालुक्यातील 105 गावांचा तुटला संपर्क। पर्लकोटा नदीने ओलांडली धोक्याची पातळी। पूरग्रस्त भागात मंत्री आले, दौरे झाले, मात्र मदतीचं काय? महापुरानंतर आता मराठवाड्यात अश्रूंचा महापूर। शेती घरं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट। शेतकरी हवालदिल। राज्यात आजपासून पुढील 3 दिवस विविध भागात पावसाचा अलर्ट। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। मुंबईतील आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरला नितेश राणेंचं उत्तर। सोशल मीडियावरती आय लव्ह महादेव या आशयाची नितेश राणेंची पोस्ट। राणेंच्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। लडाखमधील हिंसाचार प्रकरणी ईडीकडून सोनम वांगचुक यांची चौकशी होण्याची शक्यता। वांगचुक यांच्या एनजीओला विदेशातून फंडिंगचा आरोप। आरोपांनंतर लायसन्स रद्द। भारतीय हवाई दलातून आज MiG-21 विमान होणार निवृत्त। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल करणार फेअरवेल फ्लायपास्टचं नेतृत्व। 65 आणि 71च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात बजावली होती मोठी भूमिका। आणि कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी। गेल्या 4 दिवसांपासून रोज लाखोंच्या संख्येने भाविक अंबाबाई चरणी लीन। तुळजापूरमध्ये पार पडत होता। काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आत्ता माहिती दिली, कारण सकाळी लवकर इथं 6:30 मी आलेलो आहे। त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन। तर आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया। बालाजी, खरं तर धाराशिवमध्ये आपण बघतोय प्रचंड नुकसान झालंय महापुरामुळे, मात्र जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे मात्र नाचगाण्यात व्यस्त असतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। अमित, एकतर शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार म्हणावा लागेल की ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे 4 वाजता जरी फोन घेतले असते किंवा त्या आपत्तीसाठी जरी झटत असले तर ते ज्या मंचावर गेले त्या मंचावर जाताना त्यांच्या डोक्यातलं हे सगळं विसरलं का की शेतकरी जो आहे तो अडकलेला आहे। शेतकऱ्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। शेतकरी घास आणण्यासाठी जो अन्नदाता आहे तो बिस्किट पुड्यासाठी कुठेतरी निवारा केंद्रात आश्रय घेतोय। 2 घासाच्या भटकंतीसाठी तो बसकंटी करतोय। त्याचा संसार सगळा पाण्यात गेला, त्याची जनावरं गेली, त्याची गुरं गेलीत। सगळी संवेदना ज्या आहेत त्या कुठेतरी जिल्हाधिकारी विसरलेत का? हा प्रश्न या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातो। आम्ही तो विचारला जातोय की ज्या जिल्हाधिकाऱ्यावरती जिल्ह्याची जबाबदारी असते त्यांच्या सोबत आणखीन एक अधिकारी आहेत RDC म्हणून, त्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमुख असतात, त्यांच्याकडे सगळी आपत्ती निवारणाचं काम असतं। त्या याच्याकडे गेल्यात। आम्ही एकतर मुळात 8.5 कोटी रुपये खर्च करून हा सांस्कृतिक महोत्सव तिथं तुळजापुरात आयोजित केलाय। 9 दिवस हा कार्यक्रम चालता जातो। विविध यांना त्याचे प्रायोजक आहे, मात्र आणि राज्य सरकारनं देखील याला सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा देखील दिलेला आहे शंभूराजे देसाई यांच्या खात्यानं। हे सगळं असताना याच्यामध्ये पूरग्रस्त जिल्हा म्हणून लोकांना मदतीचे आवाहन केलं जात आहे, मदत मागितली जाते। मात्र ते कार्यक्रम 8.5 कोटी रुपयाचा जर खर्च वगळून इकडं शेतकऱ्यांना मदत दिली तर काय होणार, अशी मागणी देखील काही पुजाऱ्यांनी केली होती। मात्र प्रशासनाला त्याचा विचार केला नाही। पण प्रशासन विचारही करणं, अगोदर कार्यक्रम ठरला, कार्यक्रम सुरू असेल, मात्र पूर आल्यानंतर जिल्ह्यात सगळी परिस्थिती भयानक असताना त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करणं गरजेचं होतं। आता याच्यावरती संतप्त प्रतिक्रिया अमित, मी तुला शेतकरी आहेत आपल्यासोबत, शेतकऱ्यांना काय वाटतं नेमकं याच्यावरती मला सांगा। की आता तुम्ही प्रकार व्हिडिओ बघताय, व्हायरल झालाय, बातमी बघितली तुम्ही, आता काय सगळं ह्याच्यावरती शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया आहे? शेतकरी म्हणून मी एक असं म्हणू शकतो की जिल्ह्यातील पूर्ण ज्या आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सध्या उद्ध्वस्त झाला आहे अतिवृष्टीनं। आणि जर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून घेणारे जिल्हाधिकारी जर असं महोत्सवात जाऊन जर नाचत असतील आणि आपत्ती व्यवस्थापनाची ज्यांच्याकडे जिम्मेदारी अशा त्या मॅडम
त्यांच्यासोबत जर एखाद्या ठिकाणी जाऊन डान्स करीत असतील तर हे शेतकऱ्याचं, जिल्ह्यातील शेतकऱ्याचं दुर्दैव आहे असं मी म्हणतो. त्यांनी त्या ठिकाणी जाण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावर जावं आणि जिल्ह्याचे प्रमुख जर असे म्हणजे निष्काळजी असतील तर त्यांच्या हाताखालची यंत्रणा किती सक्रिय असेल हा आमचा प्रश्न आहे. काय काय सांगा, काय भावना तुमच्या तर खूप संतप्त मगाशी भावना होत्या, आता काय भावना आहेत? कलेक्टर सगळा प्रताप बघितलं एकतर शेतकरी तर मरायला लागलाय, ओला दुष्काळ झालाय, शेतकऱ्याला खायला भेटाना गेलाय ना अंगाला पांघरून भेटाना, अन्न वस्त्र तर निवारा नाहीच नाही महाराष्ट्रामध्ये सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये चालू. आणि कलेक्टर आपल्या तुळजापूर जिल्ह्यामध्ये आहे का ना डान्स सांस्कृतिक कार्यक्रम करायला 8.5 कोटी रुपये खर्चिले त्या कार्यक्रमाला. ती जर शेतकऱ्याला आज मदत दिली असती तर शेतकरी जगला असता. शेतकरी मारू नका, शेतकरी जगवा. शेतकऱ्यामुळे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामुळे शेतकरी आहे. शेतकऱ्याला जगविणं गरजेचं आहे. त्यामुळे मायबाप जनतेवर आज या कलेक्टरचा जे प्रकार आज आपल्याला पाहायला भेटलाय त्या अक्षरशः दुर्दैव आहे. आणि हे नुसतं उस्मानाबाद जिल्ह्याचं दुर्दैव नसून ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एक संतप्त प्रतिक्रिया आम्ही बघतो की शेतकरी जगला पाहिजे तरच राज्य वाचल किंवा देश वाचल. काय सांगाल आता? हे अवस्था चिखल आहे आपल्या भोवती, आपल्या गुडघ्याला पाणी लागले, आपल्याला खायची भ्रांत 2 वेळाची, म्हणजे आपण मी फार जवळून ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. काय वाटतं आता आपल्याला? धीर तर प्रशासन देत नाही, उलट द्यायचं सोडून ही अशी नाचगाणी करायला लागली. प्रथम मी ह्या आपल्या महाराष्ट्र सरकारवर 100% नाराज आहे. सरकार जे आहे ही सरकार अनपेक्षित सरकार आहे. ह्या सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्याची त्यांची इच्छा नाही. इच्छा जर असेल तर ती संवेदनशीलरित्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन खरंच जिथं चिखल आहे ही नुसते रोडवर फिरतात. काय करतात? रोडवर फिरतात. प्रत्यक्षात नुकसान झालेली कुठं जाऊन बघत नाहीत. आणि अधिकारी जे आहेत, प्रशासन जे आहे ही ह्यांचं बांधलेलं आहे, पाळीव कुत्र्यासारखं ह्यांचं काम झालेलं आहे. एखादा मालक जसा पाळीव कुत्र्याला हाक मारली, ए बंड्या इकडे ये म्हणलं, ती बंड्या पळत जातो. तसं हे अधिकारी, कलेक्टर असू द्या, तलाठी असू द्या, कृषी अधिकारी असू द्या, कोणी बी असू द्या, ही बंड्या म्हणलं की पळत जातात त्या सरकारकडे. त्या सरकारनं सांगल तसं ऐकतात. शेतकऱ्याची मात्र व्यथा त्यांना काही समजत नाही. शेतकऱ्याचं काही ऐकून घेत नाहीत. शेतकऱ्याची कुठली तक्रार जाणून घेत नाहीत. काय आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे ह्या सरकारचं. त्याच्यामुळे सरकारकडून ह्या अपेक्षाच कुठली ठेवणं हे नाच गाणं तर काय वाटतं आता? हे सरकार तर ठीक सोडून द्या, पण हे प्रशासन विशेष हातात आहे ना ही सगळं. प्रशासन एवढं समाज संकटात असताना जर जिल्हाधिकाऱ्यासारखा अधिकारी जर तिथं डान्स करीत असेल तर त्यांना काय शेतकऱ्याचं नुकसान झालेला आनंद वाटला असेल, त्याच्यामुळे ती डान्स करीत असतील असं मला वाटतंय बरं का. बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आम्ही आनंद वाटला असेल त्याच्यामुळे कुठेतरी जिल्हाधिकारी हा डान्स करतात. मला सांगा, किती वर्षापासून मदत भेटली ना? मदतीचं लयच रडगाणं आपल्याकडे सुरू आहे. मदत नाही, आता 5,000च्या मदतीचा तोच विषय आहे. आता कुठलीच मदत माझ्या माहितीप्रमाणे तर शेतकऱ्याला मिळालेली नाही आणि त्याच्यात नाचगाणं आहे. आता 1 रुपयाची आणखीन शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. आणि गेल्या वर्षीची जी अतिवृष्टी झाली, सततच्या पावसाचं सोयाबीनचं नुकसान होतं, त्याचाही आणखीन बऱ्याच शेतकरी त्याच्यापासून हे आहेत म्हणजे अलिप्त आहेत, त्यांना आणखीन भेटलेलं नाही. मी 2 दिवस मागच्या 2 दिवसात तहसीलमध्ये गेलतो की माझं गेल्या वर्षीचं की सोयाबीननं झालेल्या पावसानं झालेल्या सोयाबीनचं नुकसानीचं अनुदान आणखीन भेटलेलं नाही. तर ते म्हणतात की हे मुंबईहून तुमचं काहीतरी झालंय, आमच्या हातात काय राहिले, मदत देत नाही प्रशासनानं, मदत देत चालू नाही. आणि जिल्ह्यातला उद्ध्वस्त झालेला शेतकरी आज आत्महत्या करतोय. आणि जर जिल्ह्याचे प्रमुख कलेक्टर साहेब जर नाच गाणं आणि डान्स करायचं असतील तर हे दुर्दैव आहे आमच्या शेतकऱ्याचं. दुर्दैव. महसूल ज्याच्याकडे आपण असं लावून बघतोय, जिल्हाधिकारी साहेब येतील किंवा प्रशासन येईल, बांधावर येईल, मदत करतील, ते मात्र 24 तारखेचीच घटना आहे. तुळजापूरला कार्यक्रम म्हणजे आई भवानीचं मंदिर आहे, त्या कार्यक्रमात नाचलेले आहेत तुम्ही. आता ही बातमी बघितली, मला माहित नाही, पण ही वस्तुस्थिती काय भावना वाटते तसं बघितलं. हे म्हणजे शेतकऱ्याला न मदत करता ती डान्स करते, म्हणजे त्यांना उत्साह झालाय. हे शेतकऱ्याचे जे नुकसान आहे त्यांना बरं वाटतंय म्हणून ती त्यांचे डान्स करते. तिथे आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सहभागी. इथं कुठल्याच कुणी अधिकारी बांधावर आलेला नाही, कुणाचा पंचनामा केलेला नाही, प्रत्यक्षात कुठं पाहायलाच आलेलं नाही किती नुकसान झाली काय. ते असंच बघून तिकडे वर उपचार आपली तेच वर. अमित, बघितलंच तू की ह्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत की नेमकं आम्हाला दुःख झाले किंवा आमचं सगळं गेलंय म्हणून तो आनंद उत्सव तर करत नाहीत का? या शेतकऱ्यांना प्रश्न पडला. साहजिक आहे हा प्रश्न. जर शेतकरी संकटात असेल, शेतकऱ्याचं
घरदार वाहून गेला असेल किंवा त्याची गुरंढोरं गेली असतील तर त्यांना खरंच दुःखात शेतकरी असेल आणि या दुःखाचा जर एका पद्धतीने उत्सव साजरा केला जात असेल तसंच हा प्रश्न कुठेतरी शेतकऱ्यांना पडत असेल याच्यावर खरं तर आता जिल्हा प्रशासनानं याचा हा सगळा वाढलेला व्याप आहे तो सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याची जी मागणी होती ती रद्द करावा आणि 8.5 कोटीचा निधी जो आहे तो जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना द्यावा ही मागणी होते. प्रशासनाला ती चूक सुधारता येईल पण प्रशासन मला वाटत नाही यावर निर्णय घेईल पण शेतकऱ्याच्या या भावना आहेत. आम्ही निश्चित बालाजी, त्यामुळे इथून पुढे काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.